उपस्थित सगळे मंचावरचे मान्यवर, या विद्यार्थी लढ्यामध्ये उभे राहणारे साथीदार, आणि आज एक महत्वाचा प्रॉब्लेम येतोय सगळ्या मास्तरांना की पोरं अभ्यास करायचा सोडून सोशल मीडियावरती वेळ काढतात, टाइमपास करतात. पण सोशल मीडियावरती जाऊन जे मास्तरांना बघतात असे आपले विठ्ठल कांगरे सर, आणि या लढ्यामध्ये उपस्थित सगळे साथीदार, तुम्हाला सर्वांना माझा जय शिवराय, जय जिजाऊ, शरणू शरणार्थी, जय ज्योती, सलाम अलैकुम आणि जय भीम. आज खरंच खूप आनंद होतोय आणि एक ताकद मिळतीये, आणि ही आनंद याच्यासाठी होतोय की आज खऱ्या अर्थाने कळतंय की या महाराष्ट्रामधला, या लातूर मधला युवक खरंच पेटून उठलाय. आणि आनंद याच्यासाठी होतोय कारण मी एक गोष्ट ठामपणे मानतो की जेव्हा जेव्हा या देशामध्ये, जेव्हा जेव्हा या जगामध्ये परिवर्तन झालंय आणि क्रांती झालीय, तेव्हा त्याच्या मागे इकडचा युवक वर्गच राहिलाय. म्हणून तुमच्या सर्वांसाठी एक मोठ्या टाळ्यांचा गडगडाट होऊन जाऊ दे. पण मित्रांनो, आज आपण इकडच्या सत्ताधाऱ्यांचं, इकडच्या सरकाराचं धोरण बघितलं तर आज हे इकडचे सत्ताधारी आपल्या युवकांचीच मारायला निघालेत. ते दोन प्रकारांनी मारायला निघालेत. सर्वात पहिले ते हे करतात की आपलं शिक्षण काढून घेतात. आता तुम्ही एक नवीन GR आलाय ज्याच्यामध्ये हे मांडलं जातं की प्रत्येक जिल्हा परिषदेची जी शाळा असेल ती जिल्हा परिषदेची शाळा बंद करणार आहेत आणि 5 जिल्हा परिषदेच्या शाळांचं मिळून एक मोठा क्लस्टर करणार आहेत. हे क्लस्टर कुठे येणार आहे? तालुक्याच्या महत्वाच्या ठिकाणी, मार्केटच्या जवळ, बाजाराच्या जवळ. आता त्यांनी काय होणार, एक क्लस्टर हा जो 5 शाळांचा एक क्लब आहे तो क्लब देणार इकडच्या कॉर्पोरेटला चालवायला. कॉर्पोरेट ते कॉन्ट्रॅक्ट असेपर्यंत चालवेल आणि मग ती जमीन विकून टाकेल. पुढच्या शाळांचं काय होणार, आपल्या विद्यार्थ्यांचं काय होणार? जे जिल्हा परिषदेच्या ZP च्या शाळेमध्ये शिकतात ते आपले शेतकऱ्यांची पोरं, कष्टकरी समाजातली पोरं, गोरगरीब वंचितांची पोरं, त्यांना पुढे शिक्षणाचा मार्ग इकडे बंद करून टाकण्याचा एक धोरण चालू आहे. आणि आता जे कलेक्टर झाले, जे अधिकारी झाले, जे क्लास 1, 2, 3, 4 ऑफिसर आहेत, त्यांना मी एक प्रश्न विचारतो की तुम्ही तुमची सुरुवात जिकडनं झाली ते का विसरताय? तुम्ही वरती पोहोचलात तर तुमच्या मागच्यांसाठी शिडीला लाथ मारून ती शिडी पाडू नका, अशी मी त्यांना एक विनंती करतोय. आपण स्वतः शेतकरी घरातनं आलात, कष्टकरी समाजातनं आलात, गोरगरीब समाजातनं आलात, वंचित समूहातनं आलात, आणि तसेच पुढे यापुढे आपल्याला क्लास 1, 2, 3, 4 ऑफिसर हे ह्या सगळ्या समूहांनाच मधनच पाहिजेत. कारण जर एका श्रीमंताचा माणूस आला तर तो फक्त त्याची गाडी भरेल, त्याच्यात पेट्रोल भरेल आणि आपल्या कोणत्याही धोरणाचा, आपल्या कोणत्याही प्रगतीचा विचार नाही करणार. दुसऱ्या बाजूला त्यांनी एक GR काढलाय ज्याच्यामध्ये ते असं म्हणतात की मुंबईमध्ये 3000 पोलीस भरती हे 1 नोव्हेंबरच्या आतमध्ये केली पाहिजे. आता इकडे जे पोलीस प्रशासन उपस्थित आहे, मला त्यांना विचारायचंय की आपण कुठल्या बॅकग्राऊंड मधनं आलात, आपण कुठल्या परिस्थितीतनं आलात, हे कशाला विचारताय? तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठेही जावा, मराठवाड्यात कुठेही जावा, विदर्भामध्ये कुठेही जावा, संध्याकाळच्या वेळेस फिरा, तुम्हाला पोरं रस्त्यावरनं पळताना दिसतील. पळताना का दिसतील? पोलीस भरती आणि आर्मी भरतीची ट्रेनिंग करायला, फिजिकल पास व्हायला. आता जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट वरती पोलीस भरती केली तर आपल्या गोरगरिबांच्या पोरांचं काय होणार आहे, शेतकऱ्यांच्या पोरांचं काय होणार आहे, हा इकडच्या अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने विचार करायला पाहिजे आणि इकडच्या पोलीस विभागाने विचार केला पाहिजे, असं मी महत्वाचं मानतो. दुसऱ्या बाजूला एक गोष्ट होतीये ती म्हणजे 30 नोव्हेंबर पर्यंत इकडच्या सरकारने असं म्हटलंय की 1 लाख कंत्राटीवरती भरती क्लास 1 ते 4 ऑफिसर करणार आहोत आणि ते 30 नोव्हेंबरच्या आतमध्ये ही सगळी भरती करणार आहे. त्या सर्वांना आपण एक गोष्ट इकडे ठामपणे सांगूयात की आम्ही तुमच्या विरुद्ध लढत राहू आणि जोपर्यंत हा कंत्राटीकरणचा GR मागे घेत नाही तोपर्यंत आपण ही लढाई थांबवणार नाही आहोत. दुसऱ्या बाजूला सरकारचा अजून एक GR आलाय. त्या GR मध्ये असं म्हणतात की 28 ऑक्टोबर पर्यंत जमावबंदी आहे, 4हून जास्त लोक उपस्थित नाही राहू शकत. पण आज मित्रांनो, आपण एवढ्या ताकदीने इथे उभं राहिलो, आपण बघू. मी तुमच्या सर्वांसमोर एक आश्वासन देतो की आपण याच पद्धतीने आंदोलन करू
आणि 28 ऑक्टोबरच्या आतमध्ये नवरात्री येतं, दसरा येतो, विजयादशमी येते, धम्मचक्र परिवर्तन दिन येतं. त्याला मोठ्या संख्येने जमाव बघू. एकाही माणसावरती केस पडली तर पोलीस प्रशासनाला मी इकडे बघतो मग आणि आपण आणि प्रत्येक विद्यार्थ्याला मी हे आश्वासन देतो की इकडच्या पोलीस प्रशासनाने, इकडच्या अधिकाऱ्यांनी, इकडच्या सरकारने तुमच्यावरती जर केस टाकली, तुमच्यावरती जर गुन्हा दाखल केला तर त्याचा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडी बरोबर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आज इकडचे जे सरकार आहे त्यांचं जे हे GR आलंय ते कॉन्ट्रॅक्टिकरांचं काम काढलंय, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढणार आहे. आणि आज आपण सगळे युवक मिळून एक गोष्ट यांना सांगूया की जर तुम्ही हा GR परत नाही गेला, जर तुम्ही आमच्या बेरोजगारीला कारणीभूत ठरलात तर तुमच्या राजकीय जीवनात आम्ही तुम्हाला बेरोजगार करू, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, एक गोष्ट आपण जाणून घेऊया. जेव्हा हे भाजप सरकार आलं, ज्यांनी हा कॉन्ट्रॅक्टिकरांचा कायदा आणलाय, तेव्हा त्यांनी एक घोषणा केली होती, महाराष्ट्रभर कॅम्पेन केलं होतं की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आज पण ह्या साल्यांनी ठेक्यावर देऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आणि त्याचसाठी आज आपण इकडे येऊयात आणि कांगणे सर ज्या पद्धतीने म्हटले तसं पुणे असेल, मुंबई असेल, औरंगाबाद असेल, अकोला असेल, नागपूर असेल, तिथे मोठ्या संख्येने असेच आंदोलन करूयात. आणि हा युवकांचा आवाज आपण थांबू नाही देणार जोपर्यंत इकडच्या सरकारच्या, महाराष्ट्रामधल्या सरकार असेल, दिल्लीमध्ये सरकार असेल, जोपर्यंत त्यांना आपल्या युवकांची आणि विद्यार्थ्यांची जोपर्यंत दहशत कळत नाही तोपर्यंत आपण हा आवाज कमी होऊ नाही देणार. मित्रांनो, दुसऱ्या बाजूला एक गोष्ट आपण समजून घेऊयात की हा जो कॉन्ट्रॅक्टिकरांचा मुद्दा आलाय हा खरं कशासाठी आणलाय हे पण एक आपण वस्तुस्थिती समजून घेतला पाहिजे. आता जसं कांगणे सर म्हणतात किंवा जसं भारती सर म्हणाले की जर कॉन्ट्रॅक्ट दिला तर तो कॉन्ट्रॅक्ट कोणाला देणार आहे? हे काय कैकाड्याच्या पोराला देणार आहेत, पारद्याच्या पोराला देणार आहेत, घिसाड्याच्या पोराला देणार आहेत, मुसलमानाच्या पोराला देणार आहेत, दलिताच्या पोराला देणार आहेत, आदिवासाच्या पोराला देणार आहेत? नाही, तो इकडे देणार आहेत इकडच्या आमदाराच्या भाच्याला, खासदाराच्या मामाला, सतरंजा उचलणाऱ्या कार्यकर्त्याला, त्यांच्या मागे पळत राहणाऱ्या कामगारांना. आणि जर आपल्याला बुद्धिमत्ता आणि खरंच लोकांची प्रगती आणि विकास करणारे अधिकारी हवे असणार आहेत तर आपल्याला महत्वाच्या स्पर्धा परीक्षा ह्याच्यासाठी लढायला लागणार आहे. आणि अभ्यास करून स्पर्धा परीक्षा पास होऊन जे पुढे जातात त्यांचाच आपल्याला सपोर्ट करायला लागणार आहे. दुसऱ्या बाजूला एक गोष्ट लक्षात ठेवा की हा कॉन्ट्रॅक्टिकरांचा जो खेळ चालू आहे तो ह्यांचा मोठा डाव चालू आहे संविधानाला मोडीत काढून आरक्षणावरती हात टाकायला. कारण आता तुम्ही मला सांगा, जर कॉन्ट्रॅक्ट वरती कोणाला दिलं तर ते कॉन्ट्रॅक्ट वरती बघणार आहेत की तू SC आहे, ST आहे, VJNT आहे, OBC आहे? नाही, तू नुसतं बघणार आहे की तू तिकडच्या आमदाराच्या किती सतरंजा उचलल्या, तू त्याच्या कार्यक्रमामध्ये किती झेंडे लावले, तू त्याला किती किलोचा हार आणून दिला, तू त्याच्या जिंकल्यानंतर पेढे किती वाटले. आणि ह्या सगळ्याला जर मोडीत काढायचं असेल तर आज इकडच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन, इकडच्या युवकांनी एकत्र येऊन एक आवाज उचलला पाहिजे आणि आपल्या न्याय, हक्क आणि अधिकारांसाठी लढलं पाहिजे. म्हणून आज आपण इकडे एक नारा देऊयात की सरकारी नोकरी आमच्या हक्काची, सरकारी नोकरी आमच्या हक्काची. मित्रांनो, म्हणून आज वंचित बहुजन आघाडीने हे आंदोलन उभं केलंय आणि या आंदोलनाची प्रामुख्याने हीच मागणी असणार आहे की आम्ही याच पद्धतीने आमचा आवाज उचलत राहू, आम्ही याच पद्धतीने इकडे जमत राहू, मोठ्या मोठ्या संख्येने जमत राहू. आणि जोपर्यंत तुम्हाला आमचा वसपा, तुम्हाला आमची दहशत कळून तुम्ही हा काळा कायदा परत घेत नाही तोपर्यंत याचप्रमाणे आम्ही आंदोलन करत राहू आणि तुमचं जीवन हराम करून ठेवू, एवढं सांगतो तुम्हाला. आणि शिक्षण वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची एक महत्वाची भूमिका हीच राहणार आहे की KG ते PG पर्यंत शिक्षण हे सरकारची जबाबदारी असलं पाहिजे आणि सगळ्यांना दर्जेदार मोफत KG ते PG शिक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण ही लढाई थांबवणार नाही. आणि हाच आवाज आपण इकडच्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये पोहोचतो.
जाता जाता तुमच्या सगळ्यांसमोर एक छोटासा किस्सा सांगून जातो, तुमची परवानगी असेल तर. 2018ची गोष्ट आहे. मी टाइम्स ऑफ इंडिया नावाच्या एका पेपरमध्ये काम करत होतो, पत्रकार म्हणून तेव्हा काम करत होतो. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल आहे येरवड्यामध्ये, समाज कल्याण खात्याखाली येतं. येरवड्यामधलं हॉस्टेल माहिती असेल आपल्याला. तिकडे मला बातमी अशी कळली होती की तिकडे कॉन्ट्रॅक्ट वरती त्या हॉस्टेल आणि मेस चालवायला दिले आणि तिकडे विद्यार्थ्यांची खूप गैरसोय होती. तर मी त्याच्यावरती बातमी लिहायला गेलो. तिकडे गेलं तर बघितलं की कॉन्ट्रॅक्ट दिलाय एका राष्ट्रवादीच्या माणसाला, जो आता अजित पवार गटामध्ये गेलाय. एक गोष्ट त्याच्यामधनं समोर आली की तिकडे अंध स्टुडंट राहत होते, अंध विद्यार्थी राहत होते. त्या विद्यार्थ्यांना तो कॉन्ट्रॅक्टर मारहाण करत होता. तो कॉन्ट्रॅक्टर वकील पण होता आणि गुंड पण होता. म्हणजे तोच कॉन्ट्रॅक्टर हॉस्टेल चालवणार, मेस चालवणार, त्याचीच गुंडी येऊन इकडच्या विद्यार्थ्यांना मारणार आणि जर कोणी आवाज उचलला तर तोच वकील आहे तर तुमच्यावर केसेस पण टाकणार. तिकडे जेवणामध्ये खडे मिळत होते. 3-3 दिवसाचं अन्न अजून अंध विद्यार्थ्यांना खायला घातल्यात आलं होतं, ज्यांना कळत नव्हतं कुठलं अन्न त्यांना देतंय. आणि मी तेव्हा त्यांच्याशी बोलायला गेलो, संवाद साधायला गेलो, तेव्हा 1-2 लोकांनी त्यांच्यातलं मला ओळखलं. तर मी बातमी लिहून घेतली, रिपोर्ट केला, फोटो काढले, सगळं केलं. त्यांनी मला नुसतं बातमी संपून सगळं झाल्यानंतर साईडला ओढलं आणि माझ्या कानात म्हटलं की दादा माहिती आहे आम्हाला तू कोण आहे, तू बातमी लिही ते महत्वाचं आहे, पण त्याच्याहून महत्वाचं आहे की फक्त हा विषय बाळासाहेबांच्या कानावर टाक, ते त्याचा मार्ग लावतील. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. एक मिनिट जायच्या आधी मला एक प्रश्न विचारायचा आहे, फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. इथे विद्यार्थी किती आलेत हात वर करून दाखवा. 1 नंबर. आपण अभ्यास करता? पास व्हायची गॅरंटी आहे का? मास्टर समोर खोटं नका बोलू, लगेच पेपर काढतो. पास व्हायची गॅरंटी आहे का? ठीक आहे. आता महत्वाचा खरा प्रश्न येतो, पास झाल्यानंतर नोकरी मिळायची किती लोकांना गॅरंटी आहे? आता जर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय कळालं असेल तर ह्याच्यासाठी आपण आज इकडे जमलोय, आपल्या नोकऱ्यांसाठी, आपल्या प्रगतीसाठी आणि आपल्या विकासासाठी. आणि ह्याच्याहून पुढचा एक छोटा शेवटचा प्रश्न की मास्टर लोक किती आलेत हात वर करून दाखवा. मंचावरचे सोडून मास्टर किती आले ते सांगा जरा. एक 7-8 मास्टर आलेत. तर आता विद्यार्थ्यांनो तुमच्यावरती एक जबाबदारी देतो की आपण पुढच्या आपल्या कोचिंग क्लासेसला गेलो तर तुम्ही त्यांना मास्टरांना नुसतं एक सांगा की जर हे कंत्राटीकरण आलं तर आमच्या नोकऱ्या जाणारच आहेत. स्पर्धा परीक्षा जातील, स्पर्धा परीक्षा गेल्या तर आमची बेरोजगारी जाणार आहे. पण स्पर्धा परीक्षा गेल्या तर आम्ही कोचिंग क्लासेस कसे लावू? बरोबर आहे की नाही? जर स्पर्धा परीक्षा नसल्या तर आम्ही तुमच्याकडे येऊन शिकू कशाला? आणि जर आम्ही तुमच्याकडे येऊन शिकलो नाही तर आम्ही तर बेरोजगार होणारच आहोत. पण तुम्ही 25 वर्षाचा सर्व्हिस नंतर तुम्ही पण बेरोजगार होणार. म्हणून आज इकडच्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी आणि ज्यांना कोणाला भारताचं संविधान वाचवायचंय आणि इकडच्या गोरगरीब शेतकरी समाजातल्या, कष्टकरी समाजातल्या, तमाम वंचित समूहातल्या लेकरांच्या, पुढच्या पिढींच्या, तरुणांच्या, युवकांच्या भविष्याच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी आवाज उचलायचा आहे. त्या सगळ्यांना ओपन इन्व्हिटेशन आहे. वंचित बहुजन आघाडीला साथ द्या आणि आपण या सरकारला मात करूयात. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो.